माऊलींच्या पालखीचं आगमन सासवड नगरीमध्ये झालेलं आहे आणि रथाच्या पुढच्या सगळ्या दिंड्या आपल्याला या सासवड नगरीमध्ये पाहायला मिळत आहेत। पुण्यापासून तर सासवडपर्यंत चालत आलेले पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गिरीशजी खत्री माझ्यासोबत आहेत। ते खरं म्हणजे इथपर्यंत माऊलींच्या पालखीला वाटी लावण्यासाठी आलेले आहेत। त्यांनी विविध कार्यक्रम संतांसाठी वारकऱ्यांसाठी घेतला आणि साहित्य वाटप केलेले आहेत। तेच या ठिकाणी आता बॅगीचं वाटप करत होते, त्यांचीच थोडीशी वेळ घेतली, त्यांच्याशी मी बोलणार आहे। रामकृष्ण हरी। काय भावना आहेत तुमच्या या वारीबद्दल? एरवी राजकारणी मंडळी या वारीमध्ये रमताना फारसे दिसत नाहीत, मात्र तुम्ही पुण्यापासून तर आता इथपर्यंत तुम्ही या वारीमध्ये वारकऱ्यांमध्ये रमलेले पाहायला मिळतात। खरं तर सदा मस्तक हे माझे वारकरी तुम्हा वारकरी संतांच्या याच मनाच्या भावना असतात। माझे वडील वारकरी संप्रदायात कायम रममान असायचे, ते आम्हाला चांगल्या गोष्टी सांगायचे। संध्याकाळी आम्हाला हरिपाठाला ते घेऊन जायचे आमच्या विठ्ठल मंदिरामध्ये आणि तेव्हापासून ही गोडी लागलेली आहे। त्यात आमचे मार्गदर्शक कोथरूडचे आमदार नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी मागच्या वर्षी मला एक काकडा आरतीला जेव्हा आमच्या इथं चालू होती विठ्ठल मंदिरामध्ये, तेव्हा मी दादांना म्हटलं होतं की तुम्ही काकडा आरतीला सकाळी यायला पाहिजे। तर दादा सकाळी 6 वाजता काकडा आरतीला आले होते आणि तिथंच कदाचित त्यांच्या डोक्यात असं आलं की गिरीशला एक वारकरी संप्रदायाचा आपण कार्यक्रम द्यावा आणि मग दादांनी मला सांगितलं की वारकरी संप्रदायाला उपयुक्त वस्तूंचं वाटप हे आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे। निश्चित तुम्ही संत पूजन म्हणून पुण्यामध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला होता, हे कसं तुम्हाला सुचलं होतं आणि तुमच्या त्या कार्यक्रमात काय काय केलं तुम्ही? संत पूजन ह्या मागची भावनाच अशी आहे की कोथरूड भागातून आपल्या जवळपासच्या भागातून प्रमुख 12 दिंड्या निघतात आणि ह्या 12 दिंड्या जेव्हा निघतात तर त्याच्या मागे हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होतात। आज आपल्याला माहिती आहे वातावरण इतकं वाईट आहे, लोकांचे विचार मलिन होत चाललेत, संस्कार मलिन होत चाललेत आणि अशा परिस्थितीमध्ये या वाईट विचारांवरती विजय मिळवण्यासाठी आणि वाईट विचारांचं शुद्धीकरण करण्यासाठी जर कशाची गरज असेल तर मला वाटतं या वारीची गरज आहे। इथं लोक अध्यात्माच्या मार्गावरती चालतात, एकमेकांमधले भेद विसरून सगळे माऊलींशी एकरूप होतात आणि हीच ती ताकद आहे। म्हणून आम्ही संत पूजन म्हणजे 12 दिंड्या ज्या आपल्या भागातून निघतात त्या 12 दिंड्यांचे आज प्रमुख पाय कुणाचे धरायचे, कुणाच्या पायाशी मस्तक टेकवायचं हेच तरुण पिढीला कळत नाही आहे, असं वातावरण तयार आहे। तर यावेळेस हे जे संत मंडळी आहेत, हे जे दिंडी प्रमुख आहेत, हे सगळ्यांना अध्यात्माच्या मार्गावर चालायला लावतात, भगवंतांची त्यांची नाळ जोडतात आणि त्यामुळं फ्रस्ट्रेशनचं वातावरण कमी होतं। तर अशा वेळेस हेच संत आहेत ज्यांना आपण ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील यांना डोळ्यांनी बघू शकलो नाही, पण आत्ताचे संत मग कोण असतील तर हे दिंडी प्रमुख आहेत। म्हणून यांचं पाद्यपूजन केलं पाहिजे, यांचे पाय धुवून आपण यांचं पूजन केलं पाहिजे। त्याच्यातून जी मिळणारी ऊर्जा आहे ही आपल्याला आयुष्यात पुढे नक्कीच कामी येईल, या भावनेनं आम्ही संत पूजन। तुम्ही देखील राजकारणामध्ये सक्रिय आहात आणि राजकीय लोक फार चाणाक्ष आहेत, जिथे फायदा जिथे तोटा याचा फार विचार करतात, पण तुम्ही ते मतदारांना आकर्षित करतात, पण तुम्ही वारकऱ्यांमध्ये जाता, वारकऱ्यांना साहित्य वाटप करता, हे सगळं वारकऱ्यांसाठी करता। काय या पाठीमागचा हेतू आहे तुमचा? आम्हाला नेहमीच आमचे नेते परत चंद्रकांतदादा पाटील कायम मार्गदर्शन करताना हेच सांगतात की एखादी मदत करायची आणि ते विसरून जायचं। यात प्रत्येक ठिकाणी तुम्ही रोज फायदा तोटा बघू शकत नाही, राजकीय फायदा तोटा हा नसतो, हा समाजाचा उत्सव आहे आणि या समाजाच्या उत्सवात समाजकारणच असलं पाहिजे, राजकारण असता कामा नये, ही आमची भावना आहे। आणि त्यामुळं आम्ही वारीत आता इथं चालत येऊन आम्ही इथं वाटप करतोय। हा काय याच्या सोबत तुमचे मुलंही दिसत आहेत, मुलगी आहे मुलगा आहे, त्यांच्याशी बोलतोय। काय तुमचं वारीबद्दल काय मत आहे, काय भावना आहेत? मला बाबा घेऊन आले हेच मोठं आहे आणि त्यांनी शिकवलंय लहानपणापासून हेची ज्ञान दे ग देवा, त्याचा विसर ना पडावा। तर त्या कारणानेच आम्ही सोबत आलेलो आहोत आणि हे काम करायला आम्हाला खूप आवडतं मनापासून। अनेक जण असा विचार करतात की राजकारणी मंडळी काहीतरी स्टंट वगैरे करतात, हे ते करतात, मात्र तुमच्या अशा स्पेशल काय भावना आहेत, काय तुमची आठवण आहे वारीबद्दल? माझे वडील हे पायाने आदू होते, पण त्यांना वारीत जाण्याचं कायम खूप मनापासून होतं। पहिल्यांदा परिस्थितीमुळे घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना शक्य झालं नाही,
नंतर तर त्यांना पायाचा प्रॉब्लेम झाला आणि ते चालू शकत नव्हते. तर त्यांची जी तडफड होती की मला वारीत जायचं आहे, मला चालायचं आहे, ही आम्ही खूप जवळून अनुभवली आणि ती शब्दात न सांगता येण्यासारखी आहे. तर वडील 2-3 वर्षापूर्वी आमचे गेले याच्यामध्ये. तर त्यांच्या ज्या इच्छा आहेत ज्या आपण पूर्ण करू शकतो या ना त्या रूपाने, तर त्यांना वारीत चालायचं असायचं, वारकऱ्यांशी त्यांच्यात मिसळायचं असायचं, ती त्यांची जी भावना आहे त्याला निदान आपण काही अंशी तरी त्याच्यासाठी काम करू म्हणून आम्ही वारीमध्ये एवढा उत्साह हे करून येतो आहे. आणि खरं सांगतो, सुरुवातीला मलाही वाटत होतं की काय जाणार आपण तिथं, काय करणार, भजन कीर्तन काही येत नाही, आपल्याला काही जमत नाही, वाजवता येत नाही, कला नाही. पण वारकरी समाज हा इतका मोठा आणि विशाल हृदयाचा आहे की आम्हाला त्यांनी आल्यानंतर आपलंसं केलं. आता मी रेग्युलर भजनांना जातो, ऐकतो, हळूहळू आता समजायला लागलं आहे. पण अजून मी तेवढा म्हणजे तयार नाही, म्हणजे काहीच नाही आहे. पण हे करताना खूप मनाला समाधान मात्र वाटतं आणि वडिलांची इच्छा, आईची इच्छा आपण कुठेतरी पूर्ण करतोय अशी भावना आहे. वारकऱ्यांची सेवा करून काय भेटतं तुम्हाला? समाधान, पहिलं तर समाधान. कारण कसंही असलं, सगळ्या विविध भागातून अक्षरशः शेतकरी बांधवांपासून ते मोठ्या इंडस्ट्रियलिस्टपर्यंत हे सगळे इथं चालत असतात. पण यांच्या चेहऱ्यावरती जे समाधान बघायला मिळतं किंवा पाद्यपूजन आम्ही जे केलं त्या ठिकाणी जो आशीर्वाद मिळतो ना, त्याचं मूल्यमापनच होऊ शकत नाही असं माझं मत आहे. आणि तो मिळवण्यासाठी ही सगळी धडपड आहे. निश्चित. काही साहित्याचं वाटप केलेलं आहे, काय साहित्य आहे, कुठलं साहित्य असं वारकऱ्यांच्या म्हणजे त्यांना उपयुक्त पडेल असं साहित्य वाटप केलं यावर्षी? आता तर आम्ही शबनम बॅग आणलेल्या आहेत. पण दरवर्षी, मागच्या वर्षी आम्ही कोथरूडमधल्या 70 भजनी मंडळांना पकवाज आणि टाळांचं वाटप केलं, प्रत्येकी 5 टाळ आणि पकवाज. त्यामागं नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची भूमिकाच अशी होती की ही संस्कृती वाढली पाहिजे. या लोकांना जर साहित्य उपलब्ध झालं तर अजून मंडळी वाढतील आणि त्यांचा अंतर्भाव यात झाला की आपोआपच ते काम मोठं होईल असा भाव ठेवून आम्ही मागच्या वर्षी पकवाज आणि टाळचं पुरुष मंडळींना, ज्या 12 दिंड्या चालतात त्यांना तंबूंचा फार मोठा प्रॉब्लेम येतो. कारण दिंडी पावसात तंबू भिजले की तो इतका जड होतो की 4-4 जणांना उचलत नाही. तर आम्ही इम्पोर्टेड कपड्याचे तंबू, स्पेशल तंबू बनवून घेतले आणि ते वारकरी संप्रदायाला दिले. प्रत्येक दिंडीला 3-4 असे तंबू आम्ही दिले. त्याचप्रमाणे वारीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला एक रेनकोट आणि बॅग मागच्या वर्षी पण दिली होती. ह्या सगळ्या वस्तूंचं वाटप मागच्या वर्षी झालं. यंदाच्या वर्षी आम्ही पकवास टाळ देऊन झालेत. मग सगळ्या भजनी मंडळांना सतरंजी 200 स्क्वेअर फुटाची चांगल्या क्वालिटीची सतरंजी दिली. त्याचप्रमाणे आम्हाला लक्षात आलं की महिला भजनी मंडळं यावर्षी आम्हाला दादांनी सांगितलं की त्यांना आपण प्राधान्य द्यायचं आहे. तर महिलांचे हात मोठे टाळ वाजून, उज्जड टाळ असतात ते वाजून भरून येतात, म्हणून महिलांसाठी छोटे टाळ पण अत्यंत सुंदर कास्याचे टाळ आम्ही बनवून घेतले. आणि प्रत्येक भजनी मंडळाला, अशा 60 भजनी मंडळांना प्रत्येकी 11 टाळ असे 660 टाळांचं वाटप झालं. या प्रत्येक दिंडीला परत तंबूची रिक्वायरमेंट ही कायमच असते, कारण तंबू खराब होत असतात, ते दरवर्षी द्यायला लागतात. कारण जे उपयुक्त पडेल असं तुम्ही साहित्य वाटप करता. शेवटचा प्रश्न आहे, आणि एक अत्यंत उत्तम अशी टॉर्च दिली आहे, कारण यांचे जनसेट बंद होतात त्यावेळेस लाईट नसेल तर अंधारात शेतात काहीच करता येत नाही. तर एक अत्यंत पॉवरफुल असा टॉर्च आम्ही त्यांना दिला आहे. दादांनी सांगितलं हे स्पेसिफिक फक्त दिंडी प्रमुखांना द्या की जेणेकरून त्यांचे लाईटचं काम असेल, छोटी मोठी कामं असतील ते व्यवस्थित करू शकतील. अशा प्रकारचं वाटप झालं. 8 ते 10 हजार वारकऱ्यांना आम्ही शबनम बॅग आणि छत्री यावेळेस दिल्या. त्या छत्री इथं अलाउड नाही म्हणून आम्ही त्या वाटत नाही आहे, पण त्या कार्यक्रमात तर नक्की दिल्या गेल्या. शेवटचा प्रश्न, पांडुरंगाकडे काय साकडं आहे? पांडुरंगाकडे हेच साकडे, भरपूर पाऊस व्हावा, महाराष्ट्र सगळा सधन व्हावा आणि प्रगतीपथावर अग्रेसर राहावा. महाराष्ट्रात नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे जास्त व्हावेत, ही यामागची भावना आहे. आणि शेतकरी बांधव
हा कायम सुखी व्हायला पाहिजे, तो अन्नदाता आहे, हीच भावना आहे. निश्चित तर आपण पाहिलं वारीच्या वाटेवर वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक हात पुढे येतात. त्यापैकीच हा एक हात होता जे गिरीश खत्री जे पुण्यापासून ते सासवडपर्यंत माऊलींच्या पालखीला वाटी लावण्यासाठी पायी चालत आले आणि पायी चालत नाही आले तर वारकऱ्यांची सेवा कशी माझ्या हातून घडेल आणि वारकऱ्यांना उपयुक्त वस्तू देऊन मी पांडुरंगाची सेवा माझ्याकडून घडेल अशीच त्यांची हे कार्य करण्याच्या पाठीमागचा हेतू होता. अशाच काही विशेष स्टोरी आणि विशेष कव्हरेज वारीचं पाहण्यासाठी आपण लेट्सअप मराठीला पाहत राहा. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, सासवड.